आपण पाहताय महाराष्ट्र देश आणि आता बातमी असंख्य अडथळ्यांवर मात करून 10वी मध्ये मोठं यश संपादन करणाऱ्या गुणवंतांची। नाशिकच्या जेलरोड परिसरात राहणाऱ्या ओम देवकुळेचा आजवरचा प्रवास खूप मोठा खडतर। लहानपणीच त्याच्या वडिलांना देवाज्ञा झाली, मात्र घर सांभाळताना आईला सोसाव्या लागणाऱ्या कष्टाची जाणीव ओमला आहे आणि म्हणूनच अनेक गैरसोयी असताना सुद्धा कसलीही तक्रार न करता त्यानं 10वी मध्ये 88% गुण मिळवून दाखवलेत। पत्र्याच्या भिंती आणि पत्र्याचं छप्पर। नाशिकच्या जेलरोड परिसरातल्या याच 3x4च्या घरात राहणारा ओम देवकुळे आर्किटेक्ट बनण्याचं स्वप्न जगतोय आणि 10वीला 88% गुण मिळवून ओमनं या स्वप्नपूर्तीचा पहिला टप्पा गाठलाय। मात्र ओमचा आजवरचा प्रवास संघर्षमय राहिलाय। लहान असतानाच डोक्यावरून पितृछत्र हरपलं, कुटुंबाचा सारा भार आईच्या खांद्यावर आला। मुलांच्या शिक्षणात कुठेही खंड पडू नये म्हणून अर्चना यांनी पडेल ते कष्ट उपसले आणि आईच्या याच कष्टांना डोळ्यासमोर ठेवून ओमनं 10वीचा अभ्यास केला। मी बदल करत गेलो की मला आता चांगले मार्क मिळवायचे, तर आपण परीक्षेच्या वेळी दुसरीकडे आपलं लक्ष नाही जाऊन द्यायचं, अभ्यासावरच आपण कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे। म्हणून मी अभ्यासावर पूर्णपणे एकाग्रता ठेवली आणि अभ्यास करत गेलो, त्यामुळेच आता मला हे यश मिळालेलं। खूप कष्ट केले त्यांनी। माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं तर मला झोप येत नव्हती, त्याच्या अभ्यासाची खूप काळजी मला। मी जर गेले का एक आवाज जर मारला तो उठून बसायचा लगेच, परत झोपत नस। जसा उठायचा तसा अभ्यास करायचा 8-9 वाजेपर्यंत। क्लासला टायमावर जायचा, शाळेत टायमावर जायचा, म्हणजे खूप रिस्क घ्यायचा तो। ओमच्या संघर्षाला साथ मिळाली ती पुरुषोत्तम शाळेतल्या शिक्षकांची। शिक्षकांच्या मदतीशिवाय यशाचा हा पल्ला गाठणं शक्यच नसल्याचं ओम सांगतो। तर 10वीतल्या ग तुकडीतल्या मेहनती ओमनं शाळेच्या शिक्षकांच्या मनात कायमचं घर केलंय। माझी 10वीची फी आमचे श्री कुलकर्णी सरांनी भरली। त्यांना पण माझ्या परिस्थितीची खूप जाणीव होती। आमचे जे कला शिक्षक होते त्यांनी माझ्यातली कला समजून घेऊन मला चित्रकलेमध्ये इंटरेस्ट आहे हे जाणून त्यांनी जे आर्ट गॅलरीमध्ये नेले, त्र्यंबकेश्वरला जे चित्रकलेची विविध प्रदर्शनं भरता तिथं मला नेले। खूप चांगले शिक्षक होते आमच्या शाळेतले। त्याला भविष्य काळामध्ये आर्किटेक्ट व्हायचं आहे अशी त्याची इच्छा आहे आणि मला खात्री आहे की तो निश्चितपणे आपली जी महत्वाकांक्षा आहे ती पूर्ण करेन। अतिशय जिद्दी चिकाटी असलेला, परंतु परिस्थितीने जरी मागासलेला असला, गरीब असला, परंतु त्याच्याजवळ जिद्द असल्याने तो त्या जिद्दीवरती निश्चितपणे मात करेल। एका विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श त्यांनी ठेवलेला आहे, इतर विद्यार्थ्यांनी त्याचा आदर्श घ्यावा असं मला वाटतं आहे। ओमच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी ओळखी पाळखींच्या लोकांची रीघ लागली आहे। लेकाचं कोड कौतुक होताना पाहून आईच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहतात। मी माझ्या मुलांसाठी खूप कष्ट केलेले आणि इथून पुढे पण कष्ट करीन, पण मला तरी पण असं अजून वाटतं माझी आर्थिक परिस्थिती नाहीये, पण तरी पण काही संस्थांनी मदत केली तर त्यांनी पुढे यावं। माझी घरची परिस्थिती खूप बिकट आणि हालाकीची आहे, संस्थांनी मदत करावी। मेहनत, जिद्द आणि संघर्ष या त्रिसूत्रीच्या जोरावर ओमनं इथवरचा पल्ला गाठलाय। मात्र पुढच्या वाटचालीसाठी त्याला गरज आहे ती तुमच्या आमच्या मदतीची। आपली छोटीशी मदत ओमला त्याचं मोठं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोलाची ठरणार आहे। प्रांजल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक।